नमस्कार मित्रांनो, आज आपण संख्याज्ञान यावर प्रश्न पाहून घ्या। 7चा 105वा घातचा एकक अंक किती आहे। तर मित्रांनो, प्रश्न दिसायला आपल्याला फार कठीण वाटतो, परंतु असे जर प्रश्न आले, मुलांना प्रश्नपत्रिका फार हार्ड होती, परंतु आता हे आपण 5 सेकंदात कसा प्रश्न सोडवायचा हे पाहणार आहोत। तर प्रश्न म्हणजे काय म्हणतो, 7चा 105वा घात आपल्याला काय करायचे की एकक संख्या अंक काढायचे आहे। आता याचे एक ट्रिक्स आहे मित्रांनो। आता ट्रिक्स पाहून घ्या। ट्रिक्स पहा, हे 7चा 105 बरोबर आहे। आता काय करायचं, ह्या जे घात आहे ह्या घाताला 4 ने भाग द्यायचा। काय करायचं, 4 ने भाग द्यायचा। जी बाकी उरेल नंतर ती जी प्रोसिजर आहे, जर पहा 4 ने जर 105 ला भाग दिला, पहा 4 दोन्ही 8, किती उरले 2, झाले किती 25, 4 7 24, किती उरला 1, म्हणजे जी बाकी उरेल। आता ही प्रोसिजर आपली संपलेली आहे। तर आता जी बाकी उरलेली आहे, आता तिथून पुढच्या आपल्याला प्रोसिजर करायची आहे। 7चा 1चा घात म्हणजे किती झाला 7च। तर आपला या संख्येच्या एकक संख्येचा अंक कोणता आला 7। पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर आलेलं आहे। आता आपण एक पुढचा प्रश्न पाहणार आहोत। पहा, प्रश्न पाहून घ्या। 7चा 71वा घात हे 6चा 59वा घात आणि 3चा 65वा घात। तर आपल्याला काय करायचंय, या संख्येच्या एकक संख्येचा अंक काढायचा आहे। पहा, जर क्रिया बेरजेचे चिन्ह असेल किंवा गुणाकाराचे चिन्ह असेल किंवा वजाबाकीचे चिन्ह असेल तर ती प्रोसिजर कशी करायची पहा। तर आपण लिहून घेऊ। बघा काय सांगितलेलं आहे, 7चा पहिले मांडणी लिहून घ्या। 7चा 71वा, तुम्हाला मी काय सांगितलं होतं, घाताला 4 ने भाग द्यायचा। कितना भाग द्यायचा 4, चिन्ह कोणतं आहे गुणाकाराचं, गुणाकाराला गुणाकार। 6चा 59वा घात बरोबर आहे, भागिले 4 बर, पुन्हा गुणाकारात 3चा 65 भागिले 4। ओके, काय सांगितलं मी, घाताला 4 ने भाग द्यायचा। आता ही फर्स्ट प्रोसिजर झाली, ती झाली फर्स्ट। आता सेकंड पहा, 7 4 ने 71ला भाग द्या, 4 1 4, किती उरले रे 3, झाले किती 31 आणि 4 7 28 बरोबर आहे। किती बाकी उरले 3, गुणाकाराला गुणाकार, चिन्हाला चिन्ह। 4 ने जर 59ला भाग दिला, 14 चौक 56, पहा काय म्हणजे वेळेची बचत करायची असेल, बाकी किती उरले रे 6चा 3रा गुणाकारला गुणाकार। पहा 4 1 4, किती उरला 1, झाले 19, 4 चौक 16 म्हणजे बाकी 3 उरले। आता 4 ने हे 65ला भाग द्या, 4 1 4 उरले 2, झाले 25, 4 7 24 म्हणजे किती बाकी उरली 1। आता ही स्टेप संपलेली आहे। आता आपण ह्या स्टेपचा विचार करायचा। 7चा कितवा घात आहे 3रा, म्हणजे 7चा घन किती झाला 343। ओके, गुणाकारला गुणाकार। 6चा घन किती रे 216 आणि 3चा एक घात म्हणजे 3। ओके, तर आपल्याला काय सांगितले, एकक संख्येचा अंक काढायला सांगितलेला आहे। आता तुम्ही काय करणार, पहा ही स्पर्धा आहे, तुम्ही काय करणार 343 गुणिले 216 गुणिले 3 करणार, बरोबर आहे। आता पहा इथं कशी वेळेची बचत करायची, त्याने आपल्याला काय सांगितले, एकक संख्येचा अंक काढायला सांगितलेला आहे। तर एकक संख्येचा अंक आपण बी हे एकक संख्येचा अंक, हे एकक संख्येचा अंक बरोबर आहे। काय झालं 3 गुणिले 6 गुणिले 3 बरोबर, 3 7 18, 18 3 54। पहा या संख्येच्या एकक संख्येचा अंक कोणता आला 4, म्हणून आपला पर्याय क्रमांक 4 हे मित्रांनो उत्तर आलेलं आहे। समजलं, तुम्ही 343 गुणिले 216 करा, गुणिले 3 करा, तुमचा एकक संख्येचा अंक 4च येणार। चला आपण आता नेक्स्ट दुसरा प्रश्न पाहणार आहोत। प्रश्न वाचून घ्या।
7चा 95वा घात वजा 3चा 58वा घात. तर आपल्याला काय काढायचंय? या संख्येच्या एकक संचा अंक काढायचा आहे. तर पहा, तीच आपली स्टेप. 7चा 7चा किती रे? 7चा 95. आता इथं बघा, पहिलं काय होतं? गुणाकाराचं चिन्ह होतं, इथं वजाबाकीचं चिन्ह आहे. 3चा 58वा घात बरोबर आहे, भागिले 4, घाताला भागिले 4 बरोबर आहे. चला, जी वजाबाकी उरेल, हा पहिली स्टेप. 4 न 4 दुनी 8, किती उरला रे? 1. झाले किती? 15. 4 त्रिकम 12, किती उरले? 3. बर, वजाला वजा. या 4 न 98 भाग द्या. 4 1 4, किती उरले रे? 1. झाले किती? 18. किती उरले? 2. आपलं सॉरी, किती उरले? 4 1 4 उरला 1, 4 3 16 म्हणजे किती उरले? 2. 3चा दुसरा. जी प्रोसिजर आहे ती करू. 7चा घन 343 वजा 3चा वर्ग 9. ओके. आता 343 मधून 9 गेले, किती उरले रे? बरोबर 334. तर आपला या संख्येच्या एकक संख्या कोणता आला? 4. म्हणून आपला पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आलेलं आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारचे प्रश्न आले तर प्रश्न कसे सोडवायचे हे तुम्ही ही स्टेप लक्षात ठेवा. घाताला 4 न भाग द्या, जी बाकी उरेल पुन्हा दुसऱ्या स्टेप मध्ये करा. जरी तर दुसरा उरला 2 बाकी उरला असेल, वर्ग करा. हा, तर अशा प्रश्नाचं आपण एक वजाबाकीवर एक उदाहरण घेतलं, एक गुणाकाराचं चिन्ह घेतलं. अशा वेगवेगळ्या जी चिन्ह असेल तुम्ही तीच प्रोसिजर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.